प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूमध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आहोत आणि सुंदरशी वेळ आपल्या जीवनात परमेश्वराने दिली त्याबद्दल धन्यवाद देऊ. याकरता की या सुंदरशा वेळेत आपण त्याची स्तुती आराधना करावं आणि प्रभूच्या चरणी आपण आपल्या ओठांचं अर्पण सादर करावं. 5 स्तोत्रसंहिता 89 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्याला तुझी सत्यता कळवीन. होय, हे स्तोत्रसंहिता 89 याचं पहिलं वचन आपल्याला सांगते की परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. नित्य परमेश्वराविषयी गीत गाणारे बना, त्याची सत्यता येणाऱ्या पिढीला विदित करणारे असे बना. या आपण एक प्रार्थना करू छोटीशी, त्यानंतर देवाच्या वर्शिपकडे वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, ख्रिस्ताच्या नावात खूप खूप धन्यवाद. ख्रिस्ताच्या नावात परमेश्वराच्या पवित्र आत्मा तुलाही धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद. होय प्रभू, सुंदरशी वेळ दिलीस, सुंदरची संध्याकाळ दिलीस, सुंदरसे ग्रुप प्रेयरमध्ये सॅमसन अंकल, फुलाताई, ऑनलाईन पाहतील हे सगळे कुटुंब एकत्र कर. श्रामास ठाऊक आहे येणाऱ्या वर्षभराद्वारे वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर. आणि होय, आज प्रत्येकाच्या जीवनाचे जे काही गोष्टी आहेत, जे आजार आहे, जे त्रास आहेत, येणाऱ्या वचनाद्वारे तू काढून टाक. त्यांना तुझी शांती आरोग्य दे. आमच्यातून ज्या काही चुका कळत नकळत झाल्या त्या सर्व चुकांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांनाही प्रभूशीच्या नावात आम्ही क्षमा करतो. ही सुंदरशी वेळ दिली त्याबद्दल ख्रिस्तामध्ये तुझे धन्यवाद करतो. येणाऱ्या वर्षभराद्वारे वचनाकरताही ख्रिस्तामध्ये तुझे धन्यवाद करतो. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. फुलाताई आपल्यामध्ये आहेत आणि त्याबद्दल देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास एक सुंदरशी वेळ दिली आणि या वेळेमध्ये आपण देवाचं गीत, आराधना, स्तुती, वचन आपण ऐकणार आहोत. परमेश्वराने सर्व काम करून विसावा घेतला, तसाच आज आपण त्याच्या वचनाद्वारे विसावा घेणार आहोत. पहा, जो अंधकाराची परिस्थिती होती, जो अंधकार होता, त्यावर प्रकाश प्रकाशमान व्हावा म्हणून ख्रिस्त या जगात आला. ख्रिस्त या जगात आला आणि ही त्या कालखंडावर लावलेली ही नवीन कळी अशी आहे. त्या कालखंडावर लावलेली नवीन कळी अशी आहे, जी कळी प्रीतीचा सुगंध ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांस देणारी अशी आहे. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसे रसे थबथबली, ही दिसे रसे थबथबली, पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसे रसे थबथबली, ही दिसे रसे थबथबली, पाहता वाट हो कसली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली. प्रेज द लॉर्ड. ही त्या कालतरुवर नूतन कलिका फुलली. परमेश्वराची जी कळी आहे, ख्रिस्ताचा जो प्रीतीचा सुगंध आहे, यासाठी दरवळला
की सर्व दुष्टपणा, सर्व खंड, सर्व त्या अंधकाराच्या गोष्टी आपल्या जीवनातून जाव्यात. याकरता ख्रिस्त त्या कालतरूवर नूतन कळी असा लावण्यात आला. आणि होय, ती नूतन कळी म्हणजे ख्रिस्त आहे. आपण आज जे त्याची स्तुती आराधना करत असतात, चर्चला जात असतात, ख्रिस्ताच्या विश्वासात जे वाढत आहे, असे सर्वजण त्या प्रीतीचा सुगंध अंशभाग असे आहेत. आणि होय, आपण आपल्या जीवनातून तोच प्रीतीचा सुगंध इतरांच्या जीवनात दरवळणारे, देणारे आपण असे असलो पाहिजे. आणि आपल्याला एक ना एक दिवस त्या ख्रिस्तामध्ये स्वर्गलोकी जायचं आहे. काय आपण त्या गोष्टींकरता तयार आहोत का? आपल्याला एक ना एक दिवस हे जग सोडायचं आहे. ख्रिस्त आल्यावर किंवा त्याच्या अगोदर आपल्याला विश्रांतीत जायचं आहे. विश्रांतीत जाऊच तोपर्यंत त्याच्या अगोदर आपण आपल्या जीवनामध्ये रोज तो ख्रिस्त वागवणं, राखणं गरजेचं आहे. आपण ते राखणारे असलं पाहिजे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे दिन बीत जाएंगे. दुख से भरे दिन बीत जाएंगे. हर पल यीशु के संग आनंद मनाएंगे. हर पल यीशु के संग आनंद मनाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए. परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए. परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. तैयारी हम करें वहाँ जाने के लिए. तैयारी हम करें वहाँ जाने के लिए. यीशु जल आता है हमको लेने के लिए. यीशु जल आता है हमको लेने के लिए. हम यीशु के
के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आपल्याला एक ना एक दिवस त्या स्वर्गात जायचं आहे, याकरता तयारीत राहा की आपल्याला त्या स्वर्गामध्ये जायचं आहे, जिथे आपल्याला प्रभू बोलवत आहे तिथं आपल्याला जायचं आहे। एक ना एक दिवस आपल्याला त्या स्वर्गात जायचं आहे। आणि आपण ते गाणं आत्ताच ऐकलं की हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। आणि होय, परमेश्वराने आपल्याला दिलेला तो समय आहे, तो काळ आहे तयारी करता, की आपल्याला एक ना एक दिवस त्या स्वर्गलोकी ख्रिस्ता समवेत ढगावर बसून असं जायचं। जी विश्रांती पावलेले आहेत आणि जी जिवंत राहतील, विश्रांती पावलेल्यांच्या अगोदर आपल्याला आघाडीत जावणार नाही असं देवाचं वचन सांग। ते पहिले उठवले जातील, जिवंत आहे ते बदलून जातील, आणि मग सर्व समवेत आपण ख्रिस्ता समवेत स्वर्गलोकी घेतले जाऊ। याकरता तयारीत राहा। तो तारण देणारा ख्रिस्त आहे, तो स्वर्गलोकी बसवणारा आहे। त्याच्या आज्ञा पालनाने आपण नीतिमान ठरलेले असे आहोत। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है। आहा हालेलुया हो होसाना, हालेलुया हो होसाना, हालेलुया 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 हालेलुया। हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू। किती थोर तो देव सर्वस आपणास दिले, किती थोर तो देव सर्वस आपणास दिले। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है। आहा
चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू, चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू, स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे. आहा हालेलुया हो हो होसाना, हालेलुया हो होसाना, हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो, सैतानी बंधनातून आपणास सोडवितो, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे, तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगान युग आहे. आहा हालेलुया हो होसाना, हालेलुया हो होसाना, हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. हे प्रभू, सुंदरशी वेळ तो आमच्या जीवनात आणली कार मानतो. आज जेवढे प्रार्थनेत सहभागी आहेत त्यांचे सहभागी होतील, ऑनलाईन पाहतील, त्या सर्वांना तुझ्या येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालो. मी प्रार्थना तारण करत्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास सुंदरशी वेळ दिली आणि या सुंदरशा वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा देवाची स्तुती, आराधना आणि देवाचं वचन आपण ऐकणार आहोत. त्या देवाच्या वचनाकडे वळत असताना आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपण देवाच्या वचनाकरता, प्रार्थना करता नेहमी तयार असलेले, देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे, बदलणारे आपण असलो पाहिजे. आणि होय, देवाचं वचन यासाठीच दिले की ते आत्मा आणि जीवन असे आहे. देवाचं वचन कसं आहे? आत्मा आणि जीवन. तुमच्या पावलांकरता प्रकाश, तुमचे रोग आजार बरे होण्याकरता, तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता, तुम्हाला धीर, सामर्थ्य देण्याकरता ते आहेत. आज आपण असाच एक संदेश प्रभूमध्ये ऐकणार आहोत. पहा, सर्वजण सांगत आहेत की ख्रिस्त येणार आहे, पण त्यासाठी काय करायचं? हे देवाचं जे वचन सांगतं त्याकडे आपण लक्ष देणारे असलो पाहिजे. जे सिद्ध असतील ते देवाच्या वचनानुसार घडतील, जे देवाच्या वचनानुसार बदलतील आणि प्रार्थनेत राहतील, अशाच तो घेऊन जाईल. कोणाला घेऊन जाईल तो? जे सिद्ध वधू आहेत, जे सिद्ध आहेत असे, जे तयार आहेत असे. आणि तयार कसं व्हायचं? देवाच्या वचनाने, सामर्थ्याने, प्रीतीने, प्रार्थनाने. प्रार्थनाने वचन तुम्हाला ते तयार करतं, जी देवाची योजना आहे त्या योजनेनुसार. आज आपण जो संदेश ऐकणार आहोत, आपल्याला काय तयारी करायची आहे, आपण कसे असलो पाहिजे की आपण उचलले जाऊ,
आपण सार्वकालिक जीवनात घेतले जाऊ. प्रभू या वचनाद्वारे, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वादित करो. आज जो आपण संदेश ऐकणार आहोत तो सिद्ध वधू. आवाज जरा शांत ठेवा. सिद्ध वधू. आपण देवाचं वचन जे ऐकणार आहोत ते सिद्ध वधू, तयार असलेली वधू. कारण की वर येणार आहे. शास्त्राचं वचन सांगतं, पवित्र शास्त्रातलं वचन सांगते की आपण वधू आहोत त्या वराची. त्या वधूला शुद्ध करण्याकरता तो या जगात आला. वधू बाहेर, कलस्याच्या बाहेरचे जे अविश्वासू आहेत आणि कलस्यामधले जे आहेत, जे देवाला ओळख आहेत, असे सर्वजण शुद्ध व्हावेत आणि देवाच्या योजनेमध्ये ती सिद्ध वधू तयार व्हावी म्हणून तो या जगात आला. आणि आज तो विलंब यासाठी लावत आहोत की आपण तयार व्हावा म्हणून. प्रेज द लॉर्ड. सिद्ध वधू. सिद्ध वधू ज्या सिद्ध होत्या त्या लग्नास आत गेल्या, देवाचं वचन सांगतं. ज्या सिद्ध होत्या त्या आतमध्ये गेल्या. मग ती सिद्धता काय सांगते, ती वधू कशाने सिद्ध होते, या आपण या वचनाकडे वळूया. सिद्ध वधू. सिद्ध वधू जी तयार होती तीच लग्नाला आत गेली. पहा, आपण यातलं पहिलं वचन वाचूया. इपिस्करास पत्र 5वा अध्याय 29 ते 32 वचन. इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय, इपिस्करास पत्र याचा 5वा अध्याय 29 ते 32 वचन आपण वाचणार आहोत. इपिस्करास पत्राचा 5वा अध्याय 29 ते 32 वचन मी सर्वांकरता वाचतो. ऐका. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही, तर तो त्याचे पालन पोषण करीतो, तसेच ख्रिस्त ही मंडळीची करीतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. यामुळे पुरुष आपल्या आई बाप्पा सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे गुज मोठे आहे. हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. तथापि तुम्ही प्रत्येक जणांनी जशी स्वतःवर तशी आपल्या बायको प्रीती करावी आणि बायकोने आपल्या नवऱ्याची भीड राखावी. हे वचन आहे पौलाने लिहिलेलं इपिस्करास पत्र 5वा अध्याय 29 ते आपण 32 वाचणार होतो. त्यातलं आपण 33 सुद्धा वाचलं. हे वचन काय सांगतं, परमेश्वर उत्पत्ती म्हणला होता आणि ख्रिस्तही त्या वचनाचा उल्लेख करतो मत्तेमध्ये की मुलगा आई बापापासून वेगळा होईल आणि आपल्या स्त्रीस जडून राहील आणि ते एक देह होतील. ख्रिस्त या जगामध्ये मनुष्य रूपात आला, मरियेच्या पोटी जन्म घेतला आणि कलसिया विश्वासू शुद्ध व्हावे म्हणून त्याने वधस्तंभावर अर्पण दिला. हे ते गूढ वचन आहे. त्या गूढ वचनाचा तो हा अर्थ आहे की ख्रिस्त मरियेच्या पोटी जन्मला आणि तो त्या कलस्यासाठी दिला गेला की त्याच्या रक्ताने ती कलस्या शुद्ध व्हावी आणि कलस्या आणि ख्रिस्त एक आत्मा असे व्हावेत आणि मग परमेश्वरामध्ये समेट व्हावा. प्रेज द लॉर्ड. हे वचन आहे. ही देवाची योजना होती आणि उत्पत्तीमध्ये या वचनाचा उल्लेख आहे. वचन पुन्हा एकदा वाचूया आपण. यामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते उभयता एक देह होतील. हे गुज मोठे आहे. हे मी ख्रिस्ताविषयी मंडळीविषयी बोलतो. हे ख्रिस्ताविषयी मंडळीविषयी वचन बोलतो असं पौल सांगतो. ख्रिस्त या जगात पाप्यांकरता आला. आपल्या सर्व या जगातील सर्वांच्या पापांकरता तो आला, आपणाकरता तो आला, यासाठी की कलस्या शुद्ध व्हावी. कलस्या कोण आहे? त्या वराची वधू आहे. आपण कोण आहोत? वधू आहोत, त्या लग्नासाठी तयार होत असलेले. आणि ख्रिस्त यासाठी देण्यात आला की ती कलस्या शुद्ध व्हावी. सर्व अंगे देहाने, मनाने, अंतकरणाने शुद्ध व्हावी आणि अशी शुद्ध वधू त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश करेल जी तयार असेल.
याकरता आपण तयारीकडे लक्ष दिलं पाहिजे. जे वचन आपल्याला आज सांगत आहे, मनुष्य आपल्या आईबापापासून वेगळा होईल आणि आपल्या स्त्रीस जळून राहील आणि ते दोघं एक देह होतील. ख्रिस्त आपल्या आईबापापासून वेगळा करण्यात आला, आपल्या पापांकरता तो वधस्तंभावर मारण्यात आला, तो गाडण्यात आला, उठवण्यात आला की आपण शुद्ध कलस्या, शुद्ध वधू बनावं. ही परमेश्वराची योजना आपल्या जीवनी आहे. पण आपण शुद्धतेकडे लक्ष देत नसू, आपण तयारी करत नसू, सिद्ध वधू आपण बनणार नाही, तर आपण त्या दरवाजाच्या बाहेर उभे राहू आणि आपल्या तोंडावर तो दरवाजा बंद केला जाईल. जर आपण सिद्ध नसू. ख्रिस्त आपल्यासाठी आला, आपल्यासाठी मारला गेला, आपल्यासाठी उठवण्यात आला, यासाठी की आपण शुद्ध व्हावं. हे इतकंच पुरेसं नाहीये. ख्रिस्ताचं अर्पण एकदाच झालं ते पुरेसं आहे, पण आपली कृती पुरेशी नाही. आपण रोज आपली वस्त्र धुतली पाहिजे. शुद्ध कुमारी आपल्या जीवनी तयार व्हावी म्हणून आपण त्या वचनाद्वारे, ख्रिस्ताचे मांस रक्ताद्वारे आपण शुद्ध झालं पाहिजे. रोज ते वचन आपण खाल्लं पाहिजे. जी भाकर समर्पित आहे, आपल्याकरता मोडण्यात आली, जीवनाची भाकर ख्रिस्त, ती आपण रोज खाल्ली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, मत्ते मधलं 25व्या अध्यायामधले काही वचन वाचतो. मत्ते 25:1-10 वचनामधले काही वचन वाचतो मी. मत्ते 25वा अध्याय, मत्ते 25वा अध्याय यातली काही वचन वाचतो. या 10 कुमारिकांचा दृष्टांत सांगितलेला आहे. खूप वेळा हे वचन आपण ऐकलं, पुन्हा एकदा आपण हे वचन ऐकूया. 10 कुमारिकांचा दृष्टांत. यामध्ये 25व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने 10 कुमारीचा दृष्टांत सांगितला. त्यात 5 शहाण्या होत्या, 5 मूर्ख होत्या. 5 शहाण्यांनी प्रवासाकरता चालल्या होत्या, वराच्या लग्नाकरता चालल्या होत्या, साठवणुकीचं तेल घेतलं होतं, त्यांचे दिवे लावलेले होते. मूर्खांनीही दिवे घेतले, पण साठवणुकीचं तेल त्यांच्याकडे नव्हतं. पहा, देवाचं वचन सांगतं की तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. तेल पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. शमूएलाने जेव्हा दाविदाला अभिषेक केला तर परमेश्वराने सांगितलं, हाच तो, जा तेलाने त्याला अभिषेक कर. आणि लक्षात ठेवा, दिव्यामध्ये तेल असणं म्हणजे पवित्र आत्मा असणं. दिव्याची ज्योत लावलेली असणं म्हणजे देवाच्या वचनानुसार चालणं होय. काय आपलं जीवित करणं, आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आणि वचनामध्ये चाललेले असे आहोत काय? कारण की याच 25व्या अध्यायात मत्ते 25:10 मध्ये सांगितलंय, त्या विकत जेव्हा वर आलाय वाणी झाली तेव्हा ज्यांच्याकडे नव्हतं, मूर्ख कुमारी ते विकत घ्याव्यास गेला. कारण शहाण्या म्हणाले, आमच्याकडे नाहीये, आम्हालाच पुरणार नाही, तर तुम्ही विकत आहेत त्यांच्याकडे जाऊन घ्या. मग त्या मूर्ख जे विकत होते त्यांच्याकडे घ्यायला गेल्या. त्या विकत घ्याव्यास गेल्या, इतक्यात वर आला तेव्हा ज्या सिद्ध होत्या त्या त्याचबरोबर लग्नास आत गेल्या आणि दार बंद झाले. प्रेज द लॉर्ड. ज्या सिद्ध होत्या त्या लग्नास आत गेल्या आणि दरवाजा बंद झाला आणि 5 मूर्ख बाहेरच राहिल्या. सिद्ध असणं म्हणजे काय? पवित्र आत्मा आपल्यामध्ये असणं, आपल्या वस्तीत असणं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आपण चाललं, देवाच्या वचनानुसार वर्तणूक करून घेणं. स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये सांगतो की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात मी साठवून ठेवलेलं आहे. काय आपल्या जीवनी ते वचन आपण साठवून ठेवलेलं आहे? काय आपण ते सिद्ध वधू बनण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत काय? प्रेज द लॉर्ड. पहा, करिंथकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय 1-5 वचन काय म्हणतात. करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय, करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय 1-5 वचन सर्वांकरता वाचतो. कारण आम्हास ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरची मंडपरूपी गृह मोडले,
तरी स्वर्गात आम्हाला देवापासून मिळालेले एक गृह आहे. ते हाताने न बांधलेले अनंतकालीन असे आहे. ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कंतो. आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहो ते आम्ही भाराक्रांत होऊन कंतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो. यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. प्रेज द लॉर्ड. जे मर्त्य आहे ते कशाच्या योगे ग्रासले जावे? तर जीवनाच्या योगे ग्रासले जावे. जे तुमचं शरीर आहे ते मर्त्य आहे. जे तुमचं शरीर आहे ते काय आहे? मर्त्य आहे. ते मातीचं भांड आहे. ते आज आहे उद्या नाही. ते आज आहे उद्या नाही. देवाचं वचन सांगते की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासलं जावं. जेव्हा ख्रिस्त वर येईल तर सिद्ध वधू आज जातील. तर सिद्ध वधू कशी असेल की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासणारी असली पाहिजे. या गृहरूपी मंडपात राहत असताना जास्त विसावा घेतलेले असे बनू नका. जे गृहरूपी हाताने बांधलेलं म्हणजे जे तुमचं शरीर आहे ते मातीचं भांड आहे. मातीच मिळेल. त्या गृहरूपी मंडपात राहत असताना आपण त्या अनंतकालीन गृहाची इच्छा बाळगणं, त्यासाठी करणं आपल्या जीवनी असलं पाहिजे. ते आपल्या जीवनी असलं पाहिजे. आणि हे वचन आपल्याला सांगतं. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय पुन्हा एक देववचन वाचतो. कारण आम्हास ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले, ते स्वर्गात आम्हास देवापासून मिळालेले एक गृह आहे. त्या हाताने न बांधलेले अनंतकालीन असे आहे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कंतो. आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कंतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो. यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. हा तो परिवर्तनाचा भाग आहे. ख्रिस्त जो आत्मिकरित्या उठवला गेला त्याचा आत्मिक शरण धारण करण्याचा तो भाग आहे. ती काळ आपल्या जीवनात यावा, आपण ती सिद्ध वधू बनावं म्हणून या मातीच्या भांड्यात असताना, या पृथ्वीवरीच्या गृहरूप मंडपात असताना आपण अनंतकालीन गृहासाठी कणणारे असलो पाहिजे. आपण तसे आहोत काय? आज आपलं जीवन तसं आहे काय? सिद्ध वधू. मत्ते 25:10 सांगते की ज्या सिद्ध होत्या त्या आतमध्ये गेल्या. ज्या सिद्ध होत्या त्या आतमध्ये गेल्या लग्नासाठी, वराच्या लग्नासाठी त्या आतमध्ये गेल्या. आपल्याला ती सिद्ध वधू बनायचं आहे. सर्वत्र प्रचार चालू आहे की ख्रिस्त येणार आहे, ख्रिस्त येणार आहे, पण तयारी कुठं आहे? जर तुम्ही त्या पृथ्वीवरच्या गृहरूपी मंडपामध्ये जर रम्मान झालेले आहात, तुम्हाला ते सोडवत नाही आहात, तुम्ही कणत नाही आहात, तर तुम्हाला ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र आणि गृह कोण देईल? तुम्ही सर्व काही मिळवलं, मनुष्याने सर्व काही मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश केला, तर त्याला काय लाभ? तुम्ही सांसारिक गोष्टी, जगातल्या गोष्टी याची चिंता करणारे आहात आणि ते मिळवण्यासाठी आजपर्यंत तुम्ही जगलेले आहात आणि देवाच्या वचनाकडे, प्रार्थनेकडे तुम्ही दुर्लक्ष केलेले आहात, तर तुमची आत्मिक वधू कुठं आहे? ती कधी तयार होणार? आस्था धरा, पश्चाताप करा, कारण की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आपल्या जीवनात ती आत्मिक वधू जर बनायची असेल तर आपण देवाच्या वचनांकडे, प्रार्थनेकडे लक्ष देणारे आपण असलो पाहिजे. या पृथ्वीवरच्या गृह मंडपात असताना आपण सार्वकालिक जीवनाच्या अनंतकालीन गृहासाठी कणणारे आपण असलो पाहिजे. पौल म्हणतो आम्ही कणतो यासाठी की वस्त्र काढून टाकावे यासाठी नाही, तर ते वस्त्र आम्हाला मिळावे. काय म्हणतो पौल पहा,
कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 5व्या अध्यायामध्ये, कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. त्याला कुठल्या जगाच्या इच्छेने भाराक्रांत नाही येतो. त्याला भार त्या सेवेचा आहे, ख्रिस्ताच्या सेवेचा आहे, जे जो सोयीचे हलके आहे, जो मनाचा सौम्य दीन आहे, लीन आहे ख्रिस्त, त्याचं ओझ ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. आपल्याला ती उत्कंठा असली पाहिजे. आपण आपल्या तरुणपणामध्ये, मध्य वयामध्ये नेहमी ख्रिस्तामध्ये त्या अनंतकालीन गृह मिळवण्याकरता खटपट करणारे असलो पाहिजे. ती सिद्ध वधू, आत्मिक वधू आपल्या ठाई व्हावी म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले आपण असलो पाहिजे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आपण चाललेले असलो पाहिजे. जर आपण तसे नाही आहोत तर आपण ती सिद्ध वधू बनत नाही आहोत. आपण त्या गृहरूपी मंडपातच सुखावलेले आहोत. बरं वाटत आहे आपल्याला त्या मंडपात राहणं. आपले शारीरिक वासना, शारीरिक गोष्टी, सांसारिक गोष्टी, अडचणी, हेवा, कलह, मत्सर या दैहिक गोष्टीमध्ये रममाण झालेले आपण आहोत. तुम्हाला ते सार्वकालिक जीवन नको आहे. जर तुम्ही या सांसारिक गोष्टीमध्ये अडकलेले आहात तर देवाचं वचन आपल्या गोष्टी स्पष्ट सांगतं की सिद्ध वधू, जी वधू सिद्ध होती ती लग्नासाठी आतमध्ये गेली. आज आपल्याला प्रश्न विचारा, काय आपण त्या देवाच्या अनंतकालीन गृहासाठी कणत आहोत काय? आपल्या ती कन्न आहे काय? बघा आपल्या वेशभूषाकडे, आपल्या वेशभूषाकडे पहा. थोडंसं मागं डोकावून पहा. मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करा, देवाचं वचन सांगतं. पण जर तुमची सुधारणा होत असेल थोडं मागे वळून पहा, आपण काय चुकलेलो आहोत. देवाने आपल्याला कसं बाहेर काढलं. फिलिप्पियरांस पत्र 1 अध्याय 27 वचन सांगतं की पहा, फिलिप्पियरांस पत्र 1 अध्याय 'इतके सांगायचे की ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे आचरण ठेवा. बघा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना कसे कपडे देत आहात. तुमचं आचरण ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आहे काय? आपलं आचरण ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असं आहे काय? आपण त्या धार्मिकतेमध्ये बदलणारी वधू आहोत काय? सार्वकालिक जीवनाकरता, त्या वस्त्राकरता कणणारे आपण आहोत काय? काय या मातीच्या भांड्यामध्येच आपण रममाण झालेले आहोत? पौलाचं जसं कन्न आहे भाराक्रांत होऊन त्या सार्वकालिक जीवनाच्या वस्त्राकरता, अनंतकालच्या वस्त्राकरता, तसं आपल्या जीवनी कन्न आहे काय? आपल्या जीवनी ती सिद्ध वधूची भूक तहान आहे काय? प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. अन्न उदक की ज्ञान जगिक है. हे ज्ञान जगिक आहे. ते सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी आहे. म्हणजे तुमच्या भुका ताण्या भागवल्या जाव्यात, न जाव्यात या गोष्टीचं देवाचं वचन सांगत नाही. देवाचं वचन सांगतं तुम्हाला ते मिळालं पाहिजे. तुम्हाला मिळू नये असं देवाचं वचन नाही शिकवत. पण पहिल्यांदा त्याचं राज्य, धार्मिकता शोधा. अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है. तृप्ती न होती या सुखानी, तृप्ती न होती या सुखानी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. आपल्याला त्या सार्वकालिक जीवनाच्या भुका तहाना लागलेले आपण असलो पाहिजे. सिद्ध वधू, सिद्ध वधूच फक्त आज जाईल. लक्षात ठेवा, हे वचन आपणास बोध करतं. कोरिन्थीकराचे दुसरं पत्र 5 अध्याय 1 ते 5 वचन आपण जी वाचली, ती वचन आपल्याला बोध करतात की आपल्याला जे अनंतकालचं गृह आहे, जे ख्रिस्त जागा तयार करावयास गेला आहे, ती जागा आपल्याला मिळवायची आहे. तो
तो येऊस तोपर्यंत सावध राहा, सावध दासासारखी सेवा करणारे बना. या पृथ्वीवरच्या गृहरूपी मंडपात रम्मान राहिलेले असे बनू नका. द्वेष, कलह, मत्सर, वादिवाद यात पडू नका. क्षमा, शांती, प्रीती, सौम्यता, नेहमी प्रार्थनेत, वचनात राहा. आपला सिद्ध करा, शुद्ध करा, रोज शुद्ध व्हा त्याच्या रक्तामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवर गृह मंडपरूपी गृह मोडले तरी स्वर्गात आम्हाला देवापासून मिळाले एक गृह आहे. या पृथ्वीवरच्या गृहाची चिंता करू नका. ते मोडले तरी चालेल की आपलं सार्वकालिक जीवनाचं, अनंतकालीन जीवनाचं एक गृह आहे जिथं ख्रिस्त तयार करण्यासाठी, जागा तयार करण्यासाठी गेला आहे. योहान 14व्या अध्यायात म्हणतो, पाहतो, माझ्या पित्याकडे राहावयास जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि ती झाली म्हणजे तुम्हाकडे परत येईन. कारण मी जिथे आहे तिथे तुम्ही असावं. काय आपली इच्छा आहे का जो तिथे आहे तिथे आपण असावं? का आपलं मन या पृथ्वीवरच्या गोष्टीवर अडकलेलं आहे, या देहामध्ये अडकलेलं आहे? प्रेज द लॉर्ड. सिद्ध वधू, सिद्ध वधू बनण्याकडे लक्ष द्या. आंतरिक अविनाशी शोभा वाढावी म्हणून प्रयत्न करा. ख्रिस्त अंशाने तुमच्या जीवनात वाढावा म्हणून प्रयत्न करा. त्याने तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्या अंतःकरणात प्रवेश करावा आणि अंतःकरणात तुम्हाला बलसंपन्न करावं. प्रेज द लॉर्ड. असं आत्मिकता आपल्यामध्ये भरा. आत्म्याने खरेपणाने देवाची सेवा करणारे बना. दाखवण्याकरता बनू नका. कोणी पास्टरने, कोणी पालकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली म्हणून तुम्ही बरे नाही होणार. जेव्हा तुम्ही असताना पश्चाताप कराल, गुडघ्यावर याल, ख्रिस्ताला शोधाल, त्या भुकाताना तुमच्या जीवनी लागाल, तुम्ही सोडून द्याल, कोणाला तरी क्षमा कराल, तेव्हाही तुमच्या या अपराधांची क्षमा होईल. हा, पास्टर, पाळक, कोणीतरी मध्यस्थ असतो प्रार्थनेसाठी, पण ते प्रार्थना कार्यशील कधी होतात? जेव्हा तुम्ही तुमची पातके एकमेकांकडे कबूल करता. तो आज तर पश्चाताप तुमच्या ठाई असलं पाहिजे. ती आत्मिक वधू, सिद्ध वधू बनणं गरजेचं आहे. का ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला, दृढीकरण घेतलं, चर्चला गेलं म्हणजे झालं ख्रिस्ती पण? ख्रिस्ती विश्वासू पण झालं? आपल्या शेजारासाठी वादिवाद असतील, कोणासाठी प्रेमाने वागत नसाल, तुम्ही बाहेर जाऊन ख्रिस्त तुमच्या जीवनातून दिसत नसेल, फक्त प्रार्थनेपुरतं, चर्च पुरतच तुम्ही वागत असाल, तर ती सिद्ध वधू नाहीये. सिद्ध वधू सदांकदा सर्वत्र सिद्ध असते. ती चाणाक्ष असते. पवित्र आत्म्याच्या वचनाने चालते. पवित्र आत्म्याच्या बोधात, वाणीमध्ये ते आपलं जीवन व्यतीत करते. ती मेंढपाळाच्या मागे जाते. ती मेंढर आहे सिद्ध वधू. आणि ज्या सिद्ध होत्या त्या लग्नासाठी आत गेल्या. प्रेज द लॉर्ड. पहा, इफिस्करास पत्र 4 अध्याय 10 ते 16 वचन आपण वाचणार आहोत. ती सिद्ध वधू बनावं म्हणून परमेश्वराने मनुष्याचा पुत्र आईबापापासून वेगळा केला. त्याला वधस्तंभाचं मरण दिलं. तो मारण्यात आला, पुरण्यात आला, उठवण्यात आला. कारण ती कलस्या सिद्ध वधू बनावी, ती शुद्ध व्हावी, ती पवित्र व्हावी देहाने, अंतःकरणाने, मनाने. आणि जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा घेता, ख्रिस्तावर विश्वास ठेवता, आत्म्याने जन्म होतो, नवीन वधू, नवी उत्पत्ती बनता, तेव्हा तुमच्या जीवनात ती सुधारणा आत्मिकरित्या चालू होते. तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देणारे असला पाहिजे. इफिस्करास पत्र 4 अध्याय 10 ते 16 वचन वाचूया. इफिस्करास पत्र याचा 4 अध्याय 10 ते 16 वचन आपण वाचूया. जो उतरला तो होता, तोच सर्व वस्तू आपण भरून टाकाव्या म्हणून सर्व ऊर्ध्व लोकावर चढला. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. कोणी नेमून दिले? ख्रिस्ताने. ख्रिस्त ऊर्ध्वलोकी चढला होता. पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामध्ये आला होता आणि त्याने ते अधिकार शिक्षक, पाळक, सेवक असे वाटले. का वाटले? सिद्ध वधू बनण्याकरता. ती कलस्या शुद्ध व्हावी, त्याच्या सामर्थ्यात सर्व अंगे पूर्ण व्हावी आणि सिद्ध वधू सार्वकालिक जीवनात प्रवेश करेल. ज्या सिद्ध होत्या त्या वराच्या लग्नासाठी आत गेल्या.
ती सिद्ध वधू कशी बनते ते वचन आपण पाहत आहोत. इफिस्करास पत्र 4 अध्यायातलं आपण 10वं वचन वाचलं. आणि त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी स्वार्थिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ह्यांना सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी, पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. प्रेज द लॉर्ड. कशासाठी दिले? की ती कलसिया ख्रिस्ताची शरीर अशी पूर्णता आत्मिकरित्या पवित्र मंदिर बनावं म्हणून देण्यात आले. म्हणून ख्रिस्ताचं वधस्तंभाचं मरण झालं, त्याला मारण्यात आलं, पुरण्यात आलं, उठवण्यात आलं. मनुष्याचा पुत्र आईबापापासून वेगळा केला जाईल आणि आपल्या स्त्री जडून राहील. ख्रिस्त मरियमच्या पोटी जन्मला. तो आपल्या पापांकरता, जगातील पापांकरता या जगात आला. तो वधस्तंभावर मारण्यात आला, पुरण्यात आला, उठवण्यात आला. यासाठी ती सिद्ध वधू प्रत्येक ठिकाणी बनावी. तो आत्मिक ख्रिस्त प्रत्येक ठिकाणी बनावा. वरासाठी वधू तयार व्हावी. प्रेज द लॉर्ड. यांना सेवेच्या कामासाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या रचनेसाठी, पवित्र जनांची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. ही सर्वजण त्या पवित्र कार्याची पूर्णता व्हावी म्हणून देण्यात आले. आपण सर्वांनी देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी ज्ञानाच्या एकवतास, प्रौढ मनुष्यपणास ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेस येऊन पोहोचो तोपर्यंत दिले. आपण त्या मर्यादेपर्यंत पोहोचावं, तो विश्वास मरणापर्यंत राखावा आणि ख्रिस्ताच्या शरीराचे पूर्णतेपर्यंत आपण पोहोचावं, तोपर्यंत ते आपल्याला देण्यात आलेलं आहे. पेत्र म्हणतो पहा, प्रभूला 1 दिवस 1000 वर्षासारखे, तर 1000 वर्ष एका दिवसासारखे. प्रभू विलंब यासाठी लावत आहे, तुमचा नाश होऊ नये म्हणून. ती पूर्णता आपल्या ठाई तयार व्हावी, ती सिद्ध वधू आपल्या ठाई तयार व्हावी म्हणून प्रेषित ख्रिस्ताने अधिकार वाटण्यात आले की ख्रिस्ताचं शरीर आपल्या ठाई पूर्ण व्हावं, ते आत्मिक शरीर आपल्या ठाई तयार व्हावं. यासाठी कलस्या आहेत. यासाठी ती कलस्याची सहभागिता आहे. तुम्ही कलस्याची सहभागिता करत नाही, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता करत असता. जेव्हा ख्रिस्ताच्या वेदीसमोर तुम्ही जाऊन बसता, तर तुमचं पात्र शुद्ध असलं पाहिजे. तुमच्या अंतःकरणात कोणाशी द्वेष, मत्सर नसला पाहिजे. जेव्हा अर्पण घेऊन वेदीसमोर अर्पणात जात असता, तुला आठवलं की तुझ्या भावाचा तो अपराधी आहे, तर अर्पण तिथंच ठेव, आपल्या भावाची समेट कर आणि मग ते अर्पण येऊन अर्पी. काय आज आपलं जीवन असंच आहे काय? त्या सिद्ध वधूसारखं आपण बदलत आहोत का? त्या ख्रिस्ताचं आत्मिक शरीर, आत्मा एकत्र येऊन आपण जडत असे तयार होत आहोत काय? का पृथ्वीवरच्या गृह मंडप जे मोडलं जाणार आहेत त्यात आपण सुकावले आहोत? जे अनंतकालीन गृह आहे त्यासाठी आपल्यासाठी कन्न आहे काय? प्रेज द लॉर्ड. यासाठी की आपण यापुढे बाळासमान असू नये. यापुढे आपण बाळासमान असू नये तर कसं असावं? म्हणजे मनुष्याच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, उपदेशपूर्वी प्रत्येक वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. स्थिर व्हा. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिणामे सर्व प्रकारे वाढावे. प्रेज द लॉर्ड. ही ती सिद्ध वधू आहे, ही ती कलस्या आहे, आत्मिकरित्या बदलणारी. याकरता कलस्याची सहभागिता महत्वाची आहे. आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही कौटुंबिक प्रार्थना, देवाच्या वचनात प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे की आत्मिक वधू तुमच्या जीवनात तयार व्हावी म्हणून. प्रेज द लॉर्ड. सिद्ध वधू, आणि जी सिद्ध असेल ती वराच्या लग्नास आत जाईल. 5 शहाण्या आत गेल्या, 5 मूर्ख बाहेर राहिल्या. आज आपण कुठे आहोत? सिद्ध वधू म्हणून बनत आहोत का त्या पृथ्वीवरच्या गृह मंडपाकडे आपलं लक्ष आहे? त्याचपासून अवघ्या शरीराचा पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे जुळवणूक व जमवाजम होते. प्रत्येक अंग आपल्या परिणामे कार्य करीत असते आणि आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी वृद्धी करून घेते. प्रेज द लॉर्ड. किती आत्मिक वचन आहे ते. ही सिद्ध वधू बनण्याकरता ही दिलेली योजना आहे, वचन आहे. तुम्ही कलस्यामध्ये भाग घेत नाही तर ख्रिस्ताच्या शरीराची तुम्ही सहभागिता करिता.
ख्रिस्त यासाठी देण्यात आला, जे देवाच्या घरचे आहेत आणि जे बाहेर आहेत, जे अजून विश्वासात येणार आहेत, असे सर्वजण शुद्ध व्हावेत. ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता करून त्याच्या शरीराच्या पूर्णतेसारखे आपण वाढावं. तो ख्रिस्त त्या शरीराला, कलशाच्या शरीराला सामर्थ्य देणारा असा आहे. तुम्ही प्रत्येक जण त्या ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव असे आहात. प्रेज द लॉर्ड. आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी वृद्धी करून घेते. हे ते आत्मिक वचन देवाची योजना होती. मनुष्याचा पुत्र आईबापापासून वेगळा केला जाईल, आपल्या स्त्री जडून राहील आणि ते दोघं एक देह होतील. ख्रिस्त मरियमच्या पोटी या जगात जन्मास आला, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात. तो देवाच्या योजने वधस्तंभावर मारण्यात आला, पुरण्यात आला, उठवण्यात आला. आपल्या पापाचा खंड भरला जावा, त्याच्या ख्रिस्ताच्या रक्ताने आपण शुद्ध व्हावं, ख्रिस्ताच्या शरीराच्या प्रमाणे आपण वाढावं आणि आपल्या ठायी ती सिद्ध वधू बनावी. आत्मिक ख्रिस्त आपल्या ठायीत तयार व्हावा आणि आपला प्रवेश सार्वकालिक जीवनात व्हावा. प्रेज द लॉर्ड. ही रोज धावायची धाव आहे, ती एका दिवसाची नाहीये, ती रोज धावायची धाव आहे. काय आपण ती रोज धावत आहोत? काय? सिद्ध वधू. जी सिद्ध वधू होती ती लग्नासाठी आत गेली. पहा, इपिस्करास पत्र पहिला अध्याय 4 ते 7 वचन काय म्हणतात. इपिस्करास पत्र पहिला अध्याय 4 ते 7 वचन. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे, म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिमाच्या स्तुती व्हावी, म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमिले. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये परमेश्वराने आपल्याला यासाठी निवडलेला आहे. आपण आज संदेश का ऐकत आहोत, ख्रिस्ताच्या विश्वासात का आहोत, त्याचं उत्तर हे आहे की परमेश्वराने ख्रिस्तामध्ये पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला निवडलं. कशासाठी? की प्रेमामध्ये आपण पवित्र निर्दोष व्हावं. प्रेज द लॉर्ड. त्या प्रियकराच्या द्वारे, ख्रिस्त आपला प्रियकर आहे आणि आपण त्याची वधू आहोत. त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिमाची स्तुती व्हावी, म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमिले. परमेश्वराने ती योजना केली, आगाऊच नेमून ठेवलं आपल्याला ख्रिस्तामध्ये, आपण त्याची वधू बनावं म्हणून. म्हणून मनुष्याचा पुत्र आईबापापासून वेगळा करण्यात आला. ते दोघं एक देह झाले. कलशासाठी ख्रिस्त देण्यात आला. हे तुमच्या वैवाहिक जीवनाकरता वचन आहेच आहे, पण ते आत्मिक आणि गूढ वचन आहे. पौल सांगतो ती गूढ वचन यासाठी की तुमच्या जीवनात ती आत्मिक वधू ख्रिस्ताच्या शरीराची तयार व्हावी. प्रेज द लॉर्ड. काय आपण ती आत्मिक वधू बनत आहोत? काय आपण कलशापासून दूर आहोत? काय माझ्यासारखा एक क्वचित असतो जिथे कलस्या नसते. प्रभूने मलाच वचन सांगण्याकरता निवडलं म्हणून मी कलस्याला जात नाही असं नाही. मला जेव्हा जेव्हा बोलवतात, जिथं वेळ मिळेल तिथे मी कलस्या सहभागिताला जातो. तुम्ही देवाच्या वचनात राहा, ख्रिस्तात राहा आणि सिद्ध वधू बनत राहा. जी कलस्या तुम्हाला दिलेली आहे प्रभूने, परमेश्वराने, ती शरीराची सहभागिता आहे. त्यामध्ये जात, सामर्थ्य घ्या, सिद्ध वधू बना. आपल्याही जीवनात तो ख्रिस्त राखा. कौटुंबिक प्रार्थनेत राहा, वचनात वाढा आणि प्रीतीने त्या शरीरासारखं तुमची वृद्धी करून घ्या. प्रेज द लॉर्ड. पहा, कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 11वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 11वा अध्याय, कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 11वा अध्याय, यातली काही वचन वाचतो मी. 1 ते 3 वचन वाचतो.
माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे आणि ते तुम्ही करीतच आहात. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. तरी सापाने आपल्या कपटाने हवेला टकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपणा व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो, मी तुमची शुद्ध कुमारी अशी एका प्रियकराबरोबर योजना केली आहे, तो ख्रिस्त आहे. तुम्ही शुद्ध कुमारी बनावं म्हणून तुमचं मन जसं सापाने हवेचं ठकवलं तसं ठकवलं जाऊ नये म्हणून पौल म्हणतो, मी भयात आहे. आणि होय, प्रत्येक पास्टर सेवक आपल्या मंडळीकरता भयात असतो, यासाठी की तिचं मन कुठल्या सापाने ठकवलं जाऊ नये, कुठल्या मृगजळाने ठकवलं जाऊ नये, कुठल्या खोट्या प्रेषिताद्वारे ठकवलं जाऊ नये. याकरता तुमच्याकडे बायबल आहे, वचन आहे, पवित्र आत्मा सहाय्यासाठी दिलेला आहे पित्याने. ख्रिस्तामध्ये विनंती करा पवित्र आत्म्याला, ती गूढ वचन समजावं याकरता प्रार्थना करा. ती आत्मिक वधू बना. तुमच्यासाठी योजना तीच आहे, हीच आहे की तुम्ही शुद्ध कुमारी बनावं त्या वरा करता, सिद्ध वधू बनावं त्या वरा करता. प्रेज द लॉर्ड. मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. काय आपण ते सादर होत आहोत? तसे शुद्ध बनत आहोत. आपल्यातल्या सर्व जुन्या गोष्टी काढून टाकत आहोत. देवाला न संतोष देणाऱ्या ज्या गोष्टी आपल्या जीवनात आहेत आपण ते काढून टाकत आहोत. प्रेज द लॉर्ड. पहा, यशया 61:10 काय म्हणतं? यशया 61:10. यशया 61:10. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेल पागोटे लिहून स्वतःला याजसासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्र नेसवली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादले आहे. प्रेज द लॉर्ड. कशासाठी तारणाची वस्त्र दिलेली आहेत? यासाठी की त्या वराच्या लग्नाला आपण स्थिर सिद्ध असं बनावं. प्रेज द लॉर्ड. धार्मिकतेच्या जगाने आच्छादले आहे. काय आपण ख्रिस्ताला पांघरून घेतले असे राहतो काय? सिद्ध वधू बनण्याकरता आपण तयार आहोत काय? आपण तयार होत आहोत काय? ख्रिस्ताच्या शरीराची सोबत आपण राखत आहोत काय? प्रेज द लॉर्ड. पहा, प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 17 आणि 18 वचन काय म्हणतं? प्रगटीकरण याचा 3रा अध्याय. कान देऊ नये का? हे शेवटच्या काळाविषयी वचन आहे. प्रगटीकरण 3रा अध्याय. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय 17 ते 18 वचन काय म्हणतं पहा. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री व अंधळा व उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की तुम्ही जगातलं धन मिळवलं, सर्व काही मिळवलं, पण तरी सुद्धा तू उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. तुम्ही आजपर्यंत सांसारिक गोष्टींकरताच धावलेले आहात, ते पृथ्वीवरच्या गृहाकरताच कष्ट काढलेले आहात, देवाच्या राज्य धार्मिकतेकरता कष्ट काढलेले नाही आहात, त्याचे भुकेत आलेले तुम्ही नाही आहात, तुम्ही ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र मिळण्याकरता कणलेले नाही आहात. सिद्ध वधू बनण्याकरता तुम्ही त्या कलस्यामध्ये विदाऊट भांडण न करता, तट न पाडता तुम्ही त्या सहभागितेमध्ये राहिलेले नाही आहात. अनेक कलस्य शिकवले जातात, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण प्रभूमध्ये देवाचं जे खाद्य आहे, जे पाणी आहे, जो चारा आहे, ते मेंढरांना दिला पाहिजे. वचनाचं ज्ञान त्यांच्या कानी कपाळी गाजवलं पाहिजे, त्यांच्या अंतकरणावर ठसवलं पाहिजे. पहा, वचन सांगते मी धनवान आहे, मी तुला आपल्यात मला काही उणे नाही असं तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन दरिद्री, अंधळा व उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही. खिडकी उघड जरा. कळत नाही.
याकरिता मी तुला मसलत देतो. पहा देवाचं वचन काय सांग. याकरिता मी तुला मसलत देतो. काय मसलत देतो? की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे. आणि तुझी दृष्टी यावे म्हणून डोळ्यात घालाव्यास अंजन विकत घे. प्रेज द लॉर्ड. हे आपण देवाकडून ख्रिस्तामध्ये मागितलं पाहिजे. कलसकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचनात सांगितले आहे की ख्रिस्त जिथं बसलाय त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही यत्न करा. या गोष्टी आहेत सार्वकालिक जीवनाकरता. आपली नग्नता झाकण्याकरता आपण ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र मिळवलं पाहिजे. ते आत्मिक वधू बनलं पाहिजे. तेव्हा आपण उघडे वागडे पडू नये म्हणून आज तयारी करा. देवाकडे ते अंजन मागा. शास्त्रातले आत्मिक बोध उलगडा आपल्याला व्हावा म्हणून पवित्र आत्म्याचं सहाय्य मागा. सार्वकालिक जीवनाच्या वस्त्राकरता कणत असलेले असे बना. काय आपल्या जीवनात ते कन्न आहे का? सिद्ध वधू आपण बनत आहोत का? सिद्ध वधू ती देवाकडे अंजन मागते. पवित्र आत्म्याच्या वचनात चालते. साठवणुकीचं तेल तिच्या मातीच्या भांड्यात आहे, तिच्या दिव्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. पहा शेवटचं वचन वाचूया. प्रगटीकरण याचा 19 अध्याय 6 ते 9 वचन. प्रगटीकरण याचा 19 अध्याय. प्रगटीकरण याचा 19 अध्याय 6 ते 9 वचन काय म्हणतात पहा. स्वर्गात जय असतं व कोकऱ्याचे लग्न. स्वर्गात जय असतं व कोकऱ्याचे लग्न असा मतळ आहे. हे शेवटच्या काळाविषयी ख्रिस्ताच्या लग्नाच्या काळाविषयीची बोधवचनं आहेत. तेव्हा जणू काय मोठ्या समुद्राची वाणी, बहु जलप्रवाहांची वाणी व प्रचंड गर्जनाची वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. ती कशी मिळेल तुम्हाला? सत्कर्म, नीतिकृत्य तुमची असली पाहिजेत. या पृथ्वीवरच्या गृहरूपी मंडपात राहत असताना सार्वकालिक जीवनाकरता कणणारे तुम्ही असला पाहिजे. त्या नवरीचा पोशाख, तिची वस्त्र म्हणजे नीतिकृत्य आहे. कोणाची? पवित्र जनांची. काय ते वस्त्र मिळण्याकरता आपण कणत आहोत काय? कोकऱ्याचे लग्न आले आहे. सिद्ध वधू असतील त्या लग्नासाठी आज जातील. मत्ते 25:10 मध्ये सांगितलंय. आपण ती सिद्ध वधू बनत आहोत काय? विचार करा. आपण त्या जिवंत परमेश्वरावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहत असलेले असे आहोत काय? का आपला विश्वास अनेक ठिकाणी आहे? का आपला विश्वास फक्त त्या जिवंत परमेश्वरावर, ख्रिस्तावर आहे? आपल्याला प्रश्न विचारा. काय आपण त्या अनंतकालिक गृहासाठी वस्त्राकरता कणत असलेले असे आहोत काय? प्रेज द लॉर्ड. आपल्या टाई कन्न ठेवा. आध्यात्मिक भुकाताना वाढा, कारण की आपण त्या स्वर्गलोकी जाण्यासाठी तयार राहू. ख्रिस्त ढगावर येईल तेव्हा त्याला सामोरं जाण्यासाठी समर्थ होण्याकरता प्रार्थनेत राहा, वचनात राहा. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया.
के संग आनंद मनाएंगे, हर पल यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी हम हैं यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहाँ जाने के लिए, तैयारी हम करें वहाँ जाने के लिए। यीशु जल्द आता है हमको लेने के लिए, यीशु जल्द आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। प्रेज द लॉर्ड। वाचली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो, सिद्ध वधू बना आणि सार्वकालिक जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये जयस्तवाने प्रवेश करा. या आपण शेवटची प्रार्थना करूया. आमेन. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावात परमेश्वराच्या नावात पवित्र आत्मा तुलाही धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद. हे प्रभू सुंदरची वेळ दिली, सुंदरचे प्रियजन दिले, त्या सर्व तुझ्या हाती देतो. फुलाताई आहेत, सॅमसन अंकल आहेत, पडवळताई आहेत, हिवाळ्यांचं फॅमिली आहे, ऑनलाईन पाहतात ते सर्वजण आहेत. या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला मास ठाऊक परमेश्वरा. होय, आज ज्या कन्नामध्ये ते कणत आहे, ते कन्न पहा, त्यांच्या ठाई जे कन्न आहे ख्रिस्त तू जाणतोस तुझ्या आत्म्याद्वारे. आज ते सार्वकालिक जीवनाकरता बनव. त्यांचे काही दैहिक त्रास असतील, शंका असेल, भयभीतपणा असेल, ख्रिस्ता तुझ्या विश्वासाने शांतीने काढून टाक. प्रत्येकाला एक चित्त दे. ते आध्यात्मिक वधू, सिद्ध वधू बनण्याकरता स्थिरता तू दे. तुझी शांती, विश्वास, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येका ठिकाणी घाल.
येणाऱ्या रात्रीची वसून तू जागृत झोप दे. आणि होय, आज जे घरापासून दूर आहेत त्यांना ख्रिस्ता घरामध्ये समेट असं प्रीतीमध्ये कर परमेश्वरा. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप पोहोचव. जे पास्टर सेवक काम करतात त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची उत्सुकता घाला आणि त्यांच्या जीवनामध्ये भरलेल्या पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेद्वारे जे अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे आजाराने कणत आहे त्यांना तू स्पर्श कर. त्यांचे आजार दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये काढून टाक. जे निराशामध्ये त्यांना ख्रिस्ता पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये तू घाल. जे आज प्रार्थनेमध्ये मागत आहेत ख्रिस्ता त्याच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात असं तू कर परमेश्वरा. होय प्रभू, वाचले सर्वचन फुलाताईचं कुटुंब आहे, पडवळताईंचं आहे, सॅमसन अंकलचं कुटुंब, तिचे लहान लेकरं आहेत, ऑनलाईन पाहतात त्यांचे लहान लेकरं, त्यांचं कुटुंब आहे, आमच्या शेजारच्या आहेत. या समय तुझ्या हाती देतो. त्यांना तू आशीर्वादित कर. प्रीतीमध्ये राख. सर्व साहित्याने घाल्यापासून दूर राख. त्याचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू ऐकलेला आहेस म्हणून छोटीशी प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असू दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलेले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हाला सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशाला पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सौम्यतेत, प्रीतीत, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात, विश्वासात, धीरामध्ये राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.